तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गेल्या 8 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोनदा झालेली दरवाढ, गॅस सिलेंडर व खाद्यतेलाचे गगनाला भिडलेले भाव यामुळे सर्वसामान्यांचे विशेषतः शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे। या महागाईच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 21 मे रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यासोबत शेतीमालाला योग्य भाव मिळत नसतानाच दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। सरकारने तातडीने पावले उचलत इंधन दरवाढ मागे घ्यावी, तसेच शेती मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी डिझेल थेट कॅनमध्ये उपलब्ध करून द्यावे। सोबतच नीट परीक्षेतील गैरप्रकारात गुंतलेल्या महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस आणि पेपर फोडणाऱ्या वर पेपर विकत घेणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीही शिवसेनेकडून करण्यात आली आहे। सरकारने वाढवलेले दर तात्काळ मागे घेतले नाहीत तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे। सदर निवेदन देतेवेळी जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हा प्रमुख तुकाराम काडपांडे, विधानसभा संघटक भीमराव पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील, पुंडलिक पाटील, मोहम्मद फारूक, संजय दंडे, विशाल ताकोते, शांताराम घोटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव।